तर अखेर या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। मात्र आता सगळ्यांपुढे पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न हा येतोय की ही शिक्षा सुनावली आहे, पण याच्यावर अंमलबजावणी कधी होणार। तर या संदर्भातच काही वेळापूर्वी कुटुंबियांच्या, पीडित कुटुंबियांच्या वकिलांनी सुद्धा बोलताना हे कुटुंब अत्यंत सामान्य कुटुंब आहे आणि कोर्टापर्यंत ते पोहोचले, इथे उभे राहिले, हीच खूप मोठी गोष्ट आहे। ही जी 2-3 वाक्य त्यांनी इथे मांडली त्यातूनच लक्षात येते की या कुटुंबाला गेली 55 ते 60 दिवस काय मानसिक ताण त्यांच्यावर आला असेल, किती त्रास त्यांना झाला असेल। त्यामुळेच कदाचित या प्रकरणाकडे विशेष प्रकरण म्हणून सगळ्यांनीच बघायला हवं। अगदी 60 दिवसाच्या आत सगळा तपास होतो, चार्जशीट फाईल होते आणि कोर्ट अगदी दैनंदिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच प्रकरणावर कामकाज करून, सुट्टीच्या कालावधीत सुद्धा या प्रकरणावर काम करून अखेर या नराधमाला फाशीच्या शिक्षेची सुनावणी करतं। पण आता सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, तातडीनं फाशी दिली जावी। कारण राज्याचा विचार करता आणि संपूर्ण देशाचा विचार करता साधारण 500 ते 550 कैदी फाशीचे कैदी आहेत, त्यांना अजूनही फाशी दिली गेलेली नाही। फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता हा आरोपी पुढे अपील करणार का, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर ज्या वेळेला हे प्रकरण समोर आलं, बातम्या यायला लागल्या, त्यावेळेलाच वकिलांनी भीमरावची वकिली आपण करणार नाही असं स्पष्ट केलं होतं। त्या संदर्भातली निवेदनंसुद्धा प्रशासनापर्यंत पोहोचवली होती। मात्र भीमराव कांबळे याच्या विरोधातले सगळे सबळ पुरावे हाती लागल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाईल हा विश्वास प्रत्येकालाच होता। आणि आज कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्यानंतर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हा सर्वसामान्य माणसाचा आणखी दृढ होत चाललेला आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, काही वेळापूर्वी पीडित कुटुंबाच्या वकिलांची प्रतिक्रिया ऐकली, त्यांनी म्हटलं की हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ